प्राचीन काळ आणि मौर्य साम्राज्य. जुनागडचे जुने नाव म्हणजेच गिरिवराज किंवा उज्जैयत्ता होते. इसवी सन 3ऱ्या शतकात येथे सम्राट अशोकांचे शासन होते. गिरनार जवळील खडकांवर अशोकांचे 14 शिलालेख कोरलेले आहेत. गुप्त साम्राज्यात सम्राट चंद्रगुप्त याने येथे सुदर्शन झील म्हणजेच तलाव बांधला होता. मध्ययुगीन काळ आणि नवाबशाही. 15व्या शतकात महमूद बेगडा याने हा प्रदेश जिंकला. 1730 मध्ये मोहम्मद शेरखान बाबी यांनी स्वतंत्र जुनागड राज्याची स्थापना केली. ब्रिटिशांच्या काळात येथे बाबी राजवंशातील नवाबांचे राज्य राहिले. इथल्या शेवटच्या नवाबांचा कुत्र्यावरील प्रेम आणि त्यांच्या शाही विवाहाची चर्चा आजही इतिहासात रंगवून सांगितली जाते. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जुनागडचा नवाब पाकिस्तानात सामील होण्यास तयार झाला होता. येथील सामान्य जनतेने या निर्णयाला तीव्र विरोध केला आणि जनक्षोभ उसळला. जनतेचा विरोध पाहून नवाब पाकिस्तानात पळून गेले. शेवटी 9 नोव्हेंबर 1947 रोजी भारताने ताबा मिळवला.